नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती त्वत्वादित गगन सदृश तत्वमस्यादित क्षमा एकनित्य विमलमचल सर्वधिताक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. ओम रत्नांगन रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दनकंड मंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्था वधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशरधर अगम्य लीला जयाची मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे पूर्ण हो हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्था येत हाता ती ब्रह्मसुता नमी गेले जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिने देवतांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमविला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नथणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोगा अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमजनी गाव याचे योजना करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकुणी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधू वृद्ध ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी भूत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुट वसंत नमियेले कवी कालिदास ज्याचे नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवितमान तयाचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवण साधन वैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोद धितुनी पाहे अमल मुक्ता फळे घेतली काहे द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त आदरे भक्त परिशोध प्रथम अध्याय गोडहा श्री इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोडहा श्री शंकर प्रणमस्तु श्री श्रीपाद वल्लभ प्रणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसीशी निष्काम भक्ता प्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी ती वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरीन दर्शनाचा
पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणोनी बाहेर मांडा म्हणती एके हारी. दोघासी बैसवोनी दोहोवरी तिसरीवर बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लावून. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जिचिये महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरोनी हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले माहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरे पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथोनिया झाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहो आनंदत. ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्याची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत तथा समस्त आनंदे भक्ती परिस्वत द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी सारामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझे वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुणी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले. यतिराज स्वेच्छेने तेथे एक अभिध होता. तो करी तयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीचे. चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. गोपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काही वाणी. गावात यती येऊनी फार दिवस झाले.
परी आम्हा श्रुत पाहे आजवरे झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पावले मंदिरे. षण्डोक्षोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समळ. नाना प्राकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय पुढा. स्वामी राजकरणमस्तु श्रीरस्तु शुभभवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्यायः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल. कत्ताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. ध्रुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहते तयापुरी. चोळापाचा धूढ भाव घरी राहले स्वामी राव. ते तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्यात. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिचा चिता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. लोक बहुत दर्शना येती कामना चित्त धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्याते फसले ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती तेथे यती राज प्रविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ. नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी तो न संन्यासी आले अक्कलकोटासी. हसोनी म्हणती जनासी ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयानी निंदले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलैक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्त्या बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू. आता दर्शने इच्छू जन असंख्यात पाथले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनेचे म्हणून या विनंती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती थयाते. कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझ्य आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोने. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्याशा पुढे लोटिती मोडली जनांची गर्दी. तो येऊनी सेवे करी संन्याशा पुढल्या नाना परी. वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी. स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचळासी तेथून या उठले. दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना त्याची झाकली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिर्वर्य.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गुढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्री रस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. भव कानन विश्वनरा ज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सत्य तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शना घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती. आणू म्हणते तयासी बडोद्या माझी त्यावसारी. मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी. विचार ऐसे पातला दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परी येसी. आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्याची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नार्थी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. विधली बहु साध दाने याचक धने तृप्ते केली. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. 80 याने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बोलवल्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहांगीराचा बहुसाल. चोळा पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गुढा. श्री रस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6.
श्री गणेशाय नमः. गौरवणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिलीत. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती नचोही. मल्हार राव जिया मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावा यज्ञ करूने ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न वैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासे ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परी तयाच्या वाड्यात. कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त. काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी. काय सांगावे राजयासी आणि सगळं जनांसी. तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून. न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून. न्यावे पळवून यतीसी ऐसे कोणी एके दिवशी. साधवणी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामीसी. तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेला आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय कुटत टेकीत हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोने अन्य उपाय न होय. पर्री मल्हार राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणूनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातापायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त सदा भक्त परिसोत. तो अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. 6 अध्याय समाप्त. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अघहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती जाणूनी येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रीयसी वेतने देवन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपकोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपते बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात
स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत. राजग्रही होतसे एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया वेळी, पहावया यतींचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसे. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणे. हातो वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसी. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृत आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकासी, काय म्हणोनी भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खुन, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला चदतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून, ब्रह्मपदा योग्य झाले इति. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तम अध्याय हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार. त्याचे पडले दप्तरदार, राजे राय बहादर. शंकर राव नामक. 6 लक्षांची जहांगीर, त्याप्रत सकल सुखे अनुकूल असते. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परी पूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. केले शरीर सुकून, गोड न लागे अन्नपाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, कोण ऐसा समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगनापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा.
यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रांतस्नाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थाचरणी जाती अंती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरणारविंदा परमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चिंते. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावून. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावी महिमान. जेथे अवतरे परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम. प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्य वचन हे. विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी. संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर खुलीन. परिपूर्वक्रमे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले येती राजोतरीत. एक नूतन खाचेत निजले छाटी टाकुनी. सेवे करी शंकररावासी म्हणती लीला करुणी येशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी. आणि शेखर नोर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित. बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राज वैद्य व्याधी बळे आपणची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित चाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत भाविक भक्त. नवमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. शुभ भवन्तु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र.
ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असतिपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योगे सद्गुरु अपनाकृती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहोनी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढनंतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदा रत ईश्वर भक्त तैसाची. परी तया नाही संतती म्हणून द्विक्त चिंती. मग शिवा आराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजले. तूप गेले सरुणी दीक्षिताते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुढे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना. तयानी हे ऐकोनी मुरगोडी आले दाहून. म्हणती दक्षितांसी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेला. मग दीक्षितांसी निरोप पाठवला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईचे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मवरी ऐके समयी अक्कलकोटी. दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही त्याते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी. आम्ही होतो त्यांचे घरी वाढवयाची कामगिरी. आम्हाकडे ते होते महासिद्धी दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणवणी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत कोमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. शुभ भवन्तु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः.
मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगुडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त. वास्तव्य सांप्रत करिता ती परी मुरगुडीचे विप्र. बाळाप्पासी सांगत गांगणापुर विख्यात महाक्षेत्र भीमादेवी. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयसी विचार निघाले तेथून सत्वरा. जवळी केले गंगनापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदले. प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी. जप ध्यान अटपोनी मागती येती गावात. सेवकऱ्याबरोबरी मॉगनेय मधुकरी. भोजन तरी संगमावरी परतोनी येती ती. मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमने संध्या स्नान करावे. करुनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाची होय त्रास अर्धकोटी उपवास. परी तयाचे मानस कदा उदास न व्हायचे. अय्या राम सेवे करी राहत होते गांगनापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परी संकोच मानसे. जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाओ निया संगमावरी झोई उदकी बुडवावी. आणो निया बाहेरी बैसून तेथे शिळीवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले पुरुष. निशी दिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्ने 3 यती मूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊनिया अज्ञाती अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपी नांदत. तेथे जावणी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी तेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी. वृक्षतळी ठेवूनी वस्त्रासे गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले केले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मांडला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिने. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीची महिमान केवी वर्णुनी ज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. श्रोते सदा परिसोत. 11ाध्याय गोडहा. श्रीरस्तो शुभभवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार रावया भुवार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी.
गताध्ययाचे अंतिमी. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळ. दर्शन इच्छा उत्कट चिंती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सनिध पातले. आजानुबाहू सुहासी वदन श्री स्वामी मूर्ती पाहुन. बाळाप्पाने धावलं दृढ चरण धरिले. येऊन या वाहनावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून. बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहांगीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्य असे. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राज्यातने वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रांत काळी उठून षटकर्माते आचरोनी. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी पैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारिणी. मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहले. चोळापा आदी करुणी सेवे करी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावी आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहुणे नाना युक्ती योजने. मोडून टाकिले भांडण एक चित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव तरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी भोग भोगेला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष तिधले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी. गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी. व्हावे लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी तयानी. माधेवाची पूजा करुनी मग यावे परतोनी. स्वामी सेवे कारणे हे पाहुणे एक दिवशी. बाई विनवी समर्थासी आपण सांगवी बाळाप्पासी. शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती पळी बाळाप्पाची चित्ती. विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून. समर्थे दिली आज्ञा जाण हे नसले सत्यपूर्ण. विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासे. दारा पुत्र सोडवी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान.
ऐसे बोल ऐकुनी बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामीनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांचे, कुलदेवच्या दर्शनाशी जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकुनिया समर्थ हास्य मुखे काय बोलत. कुलदेवीचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिट्ट्यासी आज्ञा द्यावी आपणा. तयाची कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आकुल्या करी भटजी उचलीत सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा प्रेमळ परिसोत 12ोऽध्याय गूढः. श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12ध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युतीने फसवून पाहती परी झाले व्यर्थचे. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सान्निध्य गुरी असे जाण निरुत्तरो. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवकऱ्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थचे. नाना प्रकार बोलवणे करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. ते पासूनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी घाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटा श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्वादशा तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लाविले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा रामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गुंगुलाल जमादार चोळप्पाजवळी येसत्वर. म्हणे द्यावा जे चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गुंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोनी जमादार परतोनी नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईनेही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कार्यभार चोळप्पाचे करी तो जो होता आजवरी, तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसारी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करुणी या झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे.
जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वरती गणती झाली. जोळी चोळाप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसारी सुंदर बाई बाळाप्पावरी रागवोनिया दृष्टोंतरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. आज्ञा आपणा मिळाला. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळा दर्शन येत हिशेब ठेवीत जपांचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदर बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीस भिवूनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करीती कारभार. ऐसे ऐकूनी या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करोनी या बाईसी आणावी म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळापा बोलले तयास द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगूनी करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळापानी चाकरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती तांबिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्काराती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया. जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ पाया. विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा भक्त परिशोध त्रयोदशोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणपरमस्तु. शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा घना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परम पावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपून मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावणी सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या.
षण्डक्षोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा. परात परा कैवेल सदना ब्रह्मानंदा यतीर्वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधामा निवासिया सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्ट दिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिम ध्याग्र कोठे नसे पाहता. असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रा तेही नावरे. विष्णू शंकर एक सरे कुटीत झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती. सहस्र मुखही निश्चती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री यामेना आश्चर्य देईचे सदैव्य. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसून. इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर. तत्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भूली नाना न बांधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान त्रिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. नेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असो नियन संसारात. प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता. आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता. वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षण्डाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता. तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समस्त सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय बोढा. श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थ येते हाता. पाप ताप दैन्य वारता तेथे काही न उरेचे. सर्व कामना पुरवोनी अंती दाविती सुरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणते तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती. सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे त्याच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते. त्यावेळी मंगलवेड्यात बसाप्पा तेली राहत.
दारिद्र्य पाडीला बहुत दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटकशय्या करून तिये वर केले शयन. ऐसे नवर देखोनी लोटांगण घालितसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडुनिया सतविता झाला बहुत प्रकारे. पहावनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसा पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वारता. करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता ग्रहासी दुष्टोंतरे बोले तयासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसायची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेचे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावर याला. अपरिमित देखिला सर्प समूकडे चोहीकडे. वृक्षासारखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधोत्तरी समर्थ काय बोलले. भियू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊनी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो असत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांतरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरण प्रणमस्तु. श्री रस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्रीदत्त. भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाहो नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणा प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कहाणी. तेव्हा भावधोरणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन.
हरिभाऊ आणि त्याचे मित्र अबूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे. यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक तुमचा होणी मी मालक. लिहून देतो पेढीवरी अबूचा व्यापार वाढला. व्यापारात नफा झाला हे सांगा वया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटे स्वामी समर्थ. सांप्रत काळी वास करीत त्याचीच कृपाही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत. पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थे तयासी. शिव राम मारुती येसी नामे दिधली त्रिवर्गासी. आनिक मंत्र दिधले पंडित राम मंडले. गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस मंडले. तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी. त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांसी 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ती ऐका श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीने दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छितरी. संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेऊन. एक मंत्र उपदेशून केला पावन तयाते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकूनी समर्थ बोलले त्याला गुणी. त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी. उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिधल्या नाही कोणाते हरिभाऊ एके दिनी. समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊनी श्रीचरणी. मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्याप्रती घेऊनी मांडीवरती. वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चिंत. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडूने. मग छाटी कफनी झोळी समर्थे तयासी दिधली. ती घेऊनी तया वेगळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधूनी राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले. संकल्प करूनी ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. तो करी बहुत अकांता घेत उर बडवून. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिधले होते.
त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझे राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथासुंदर. प्रख्यातचे मुंबई शहर. येथे येऊनी स्वामी कुमार. मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन, त्याच्या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनती स्वामी सुताची जननी. काकूबाये नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकुनी. दुःख केले अनिवार, निज मातेचा शोक पाहून. दुःखित झाले अंतकरण, ते लागी सावरून. धरिले सत्वर प्रेमाने, नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोने. यासी पिसाच्य बाधा झाले किंवा कोणी करणी केले, याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोने. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सौर लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी, दर्शना आल्या उठाउटी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हासोनी देती उत्तर. त्यासी पिसाच्य लागले थोर, माझेनी दूर नोहेचे. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुतांची जननी. अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत. मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त. त्याच्या उपदेशे जागले, मठ होता कामाठी पुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत. जागा एका भक्तिनीने, तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता, परितयाच्या चित्ता. दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात. शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस. स्वामी जयंती केलीसे कोणे एकी समयासी. नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान, पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती, प्रेमानंदे चरण वंदिते. स्तवन करीती तयाचे स्वामी सुते तयशी. लाविलिये स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवाने. स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी. अक्कलकोटी पातले, पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणोनी, नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थाचे, पाहोनिया स्वभक्ताशी. परमानंद झाला. असं अक्कलकोट नगरात शके 1793. प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त, गोट्या खेळत त्यासरे. स्वामी सूत दिवसेंदिवस, स्वामी भक्ती करी विशेष. जन लागले भजनास, कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती. ऐकुनिया चकित होती, वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन, तोन सेवा उदकान. ऐसे दिवस झाले 3, निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण, ऐकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी यावसरी. त्या साधू ते मंदिरी, प्रार्थनीय आणावे. पाहोनिया समर्थांसी, उल्हास सुताचे मानसी. धावोनिया वेगेसी, मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुणी, हस्ती धरुणी उठविले.
अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया गाणी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी. वास करू निश्चये चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत. ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तरोत्तर. क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी. रात्रंदिन सलतसे मग सांगती समर्थ. त्यासे घालोनी पेडीत घेऊनी यावे त्वरित. कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही. अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही. क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ. आता जरी न ये सत्य तरी तोफ भरूनी यथार्थ. ठेविली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलास वास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या देणे. समर्थ करती विचित्र करणे पैसले स्नान करुणी. परी गंधन लाविती भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकिती कोणा संगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणे इतुक्या माझी सत्वर. मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार. स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर. जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार. परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता. ऐकोनी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी नव नाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण. मग स्मरती ते चरण त्याचे तारण हो कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या अग्नेसी. संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदंती. दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोडहा. श्री भगवचरण प्रणमस्तु. श्री रस्तो शुभभवन्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी पूर्ण नियमावा अधिकरी. ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमोगादिसी. चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिनी तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पारेची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपवूनी ठेविले विठेसी
ती दिलेली पाहिजे मासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिमान. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेवू घालावयासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्याव्यात मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजला की. समर्थे वृत्त ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाचे. समर्थ पुण्यच्छ बाईसे बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजी प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवे कर्या सांगती त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईचा गादी चालवावी. स्वामी सुतांची यास द्यावी कफनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी. गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा न रुचे चित्ता. यापरी ब्रह्मचार्याने पाहिली कटपट करून. शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेले दयाते धन्य गुरुची महिमान. पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणे वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणेची समर्था आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलली ती येसी जे बरे वाटले आम्हासी. तेची करू या समयासी. व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन. एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला. समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला. खेड्या माझी सत्वर काकूबाईने अकांत. करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत. भाळ पिटीत स्वहस्ते परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविली गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवीत भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलविले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईन पाहून क्रोधाविष्ट अंतकरणे. म्हणे तुझी हे करणे लोकाप वादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबावरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा प्रेमळ परिसृत अष्टदशोध्याय गूढः. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण
तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो ते आता वर्णो पुढे स्वामी चरित्रा, अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविचे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयाची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखिले, करावे हठ योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयाचे पाहिले, कित्येकाचे चरण धरले, परी गेले व्यर्थची ऐसे समय कलकोटी. स्वामी दर्शने इच्छा धरुणी पोटी, आले नरसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकून. सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र वेदांतला, एक श्लोक सत्वर मंडला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्याची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधी प्राणवायू. आश्चर्य करती सगळे जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा कुंजावरी मस्तक ठेविले झडकरी, सददित झाले अंतरी हर्ष पोटीन समावे. उठोनी करती स्तुती धन्य धनी यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझे इच्छा पुरविली, चिंता सकळ दूर झाली कार्य भाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्र परतोनी येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एके वेळा अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या. पाहून नरसिंह सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी, लोके धन्यता पावलासी वार योषिता पाळणे. पियसी द्यावे सोडून तरी श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी अंती जाशी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होणी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवर कृपा करी जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणले अंतर, त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी, तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमान पुरुष खडग घेऊन तैसेच, आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहते अक्कलकोटात राजाश्रीत सरदार. माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी, पूजन निशी देनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दोरी नवल परी जहाले, दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे, ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले, पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको, ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेबर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णता ती.
बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे, ऐशा लीला असंख्य वर्णो जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणाकरा. जय जय जी यतिवरा. भक्तजन संतापहरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकावा पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरोणी मानसी. ग्रहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पातला. करोनी या श्रीची स्तुती माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वंदती हास्यवदने करोनी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देईचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होणी जात उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञा पीती ग्रहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन साशक झाले तेव्हा. म्हणे यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचारो तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ठ ग्रहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्य ग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळ वाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ. द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला. तत्काळ मुंबईचा आला ओगाच फटको लागला. द्रव्ये मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी. ग्रहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी. स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहे. ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसवले. 10,000च्या दिलेल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत. स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा ऐकवत भाविक भक्त. 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे म्हणा माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता गेली स्वस्थानी नितिराज. शकी 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्प्रहराचा दिवस. चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षट चक्राते भेदोनी ब्रह्मनंदा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेथवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून आक्रदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र हिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपर दिस येणे केले.
उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करते. विध्वंसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध्यर्थ देवस्तास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केली. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले. भुवरी प्रख्यात झाले ते कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सकळ चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा पडोद्यासी त्याने न्यावया स्वामीचे पाठविले कारभार्यासी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाची वृत्त समग्र. सहाव्यात वर्णिले विष्णू बुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे. ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त नव्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तेसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सदभक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा भुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्य ते. एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वैद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिलेला हावर जो भावे वाचिले हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वधा विनय असो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो भक्त श्रेष्ठा लागोने. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आला. त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून घाला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ घालोनी चरणे ठेविला भाल. स्तोतोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त. सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणप्रणमस्तु शुभ भवन्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.